गुड मॉर्निंग मित्रांनो. पावसाळा चालू झाला आहे. पावसाळी पिकनिक झाली नाही आपली. पाऊस येतोय जातोय हा मोठा प्रॉब्लेम आहे. जुलै महिना आला तरी पण पाऊस नाही आहे. मग आज आपण असंच निघालो होतो, बोललो एका ठिकाणी जाऊया. पाऊस अचानक रात्रभर पडलाय, तर मग बोललो चला माळशेजच्या जवळच होतो, बोललो माळशेज घाटातच जाऊया ना. समोर बघा किती सुंदर वातावरण आहे ते. चला पुढे बघूया आता काय दिसतंय ते. चलो. मला असं वाटलं धुकं आतमधून आहे, पण हे धुकं सगळं बाहेरूनच आहे. सगळे ढग अडकलेले आहेत व्हॅलीमध्ये. वाव, वॉट अ ब्युटी. हळूहळू जसं वर चाललोय तसं तसं 10 फुटाच्या वर काही दिसत नाही. विजिबिलिटी 10-15 फुटच आहे. रामसेच्या मूवीमध्ये जसं दाखवतात तसं मला वाटतंय आता. त्या दिवशीच मी तुला आंबोलीबद्दल बोललो ना, तसंच वातावरण आहे आज. पहिला पॉईंट आला इकडचा. मित्रांनो, हा असा एक व्ह्यू पॉईंट आहे. इथून काळू नदीचा हे दिसतोय. म्हणजे काळू धबधबा इथे पुढे कुठेतरी दिसायला पाहिजे, पण आता एवढं फॉग आहे त्याच्यामुळे दिसत नाही आहे. तो एक विषय आहे. आणि किती सुंदर व्ह्यू आहे इकडचा तो बघा. मित्रांनो, हाच तो आपला आहे गाडी वॉश करण्याचा पॉईंट. खाली गाडी वॉश केली जाते. आणि आपली आलेली आहे लालपरी. वाव, फ्री कार वॉश. गाडीतून बाहेर निघायची पण गरज नाही अशी सिच्युएशन आहे. जागोजागी धबधबे धबधबे, धबधब्यांचा स्वर्ग. वातावरण तर अफलातून आहे. मी आता मस्तपैकी ब्रेड खाते आता. आपटला नाही नाही आपटला नाही, मंकी आला. कुणावरती? हा बघ आपल्या मागे येतो. त्याला काहीतरी खाण्यासाठी तो हे
हे करतात ना. माझा अख्खा कॅमेरा बाहेर होता. मग काय झालं? मला अख्खी फॅमिली घेऊन आलाय. काय उडी मारत होते गाडीवरती, खिडकी उघडी असेल तर उडी जरूर मार. म्हणून तर मी पटकन काचवरती गेली. गाडी येत नाही म्हणून गेला. नशीब बघितलं. हे बनली. तर सगळ्यात वरचा फेज जो आहे तो फार खराब आहे. सगळा फुटलाय रस्ता. हॉरिबल. मित्रांनो, ऑसम मोसम आहे. असा मोसम कधी बघितला नाही मी. लोणावळ्या खंडाळ्यामध्ये किती वेळा गेलोय पण आजपर्यंत नाही. पण इथे असे ढग असे खालून वर वरून खाली असे. सो ब्युटिफुल. आणि खाली तुम्ही इथे बघाल तो एक धबधबा वाहतोय आणि इकडे ऊन आलेलं आहे. म्हणजे आता हा जो मोसम आणि जो व्ह्यू होणार आहे तो जबरदस्त. खाली पूर्ण धबधबे वाहतात. पाऊस कमी झालाय. पाऊस आता मला वाटतं असाच राहावा. वातावरण चांगलं आहे. ढग क्लिअर होतील. अजून छान वाटेल. मित्रांनो, आपण माळशेज घाटात जरी निसर्ग सौंदर्य बघायला आलो असलो तरी पण ही जी भूमी आहे त्याच्या चौफेर तुम्ही जर बघाल, नजर फिरवाल तर तुम्हाला सगळे गड किल्लेच दिसतील. इथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे आणि इथे बहुतेक किल्ले त्यांनी काबीज घेऊन त्याच्यावरती चांगली राजवट पण गाजवली होती. पण सरकारला आता फार उशिरा का होईना जाग आली. हे मागे तुम्ही जो हा टनल बघत आहात, ह्या टनलला पूर्वी काही रंगरंगोटी नव्हती, पण आता हे चांगली छान छान मराठ्यांनी जी काही रणभूमी गाजवली होती त्याची इथे काही कशी भित्तीचित्र लावलेली आहे. तेच बघून मला छान वाटलं आणि त्याचे हे मी व्हिडिओग्राफी केलेली आहे. मित्रांनो, व्ह्यू बघा किती सुंदर आहे इकडचा मागचा. कसं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटते आम्हाला. मागे ऊन पडलेलं आहे. काही ठिकाणी धबधबे वाहत आहेत. काही ढग आहेत. अतिशय सुंदर वातावरण आहे. पाऊस आहे. ऑसम मोसम आहे. तर सकाळी 3 वाजता उठलो, 4 वाजता निघालो. सिच्युएशन माहिती नव्हती काय आहे, पाऊस पडतोय नाही पडतोय आयडिया नाही. निघालो पण खरंच सुंदर मोसम आहे. माणसं पुढीच नाही कारण की लोकांना हे एक्सपेक्टेडच नव्हतं की इथे आज एवढा पाऊस पडला. आज एवढं वातावरण सुंदर आहे. आता इकडचा एक शेवटचा पॉईंट आहे. त्या पॉईंटवर जाऊया. तो व्ह्यू पॉईंट आहे. तिकडे जाऊया आणि बघूया काय व्ह्यू आहे. कमी झाली पण पाऊस कमी झाला. मित्रांनो, आहे की नाही ऑसम मोसम? खूप मस्त वाटते. प्रेमात पडलोय वेणूच्या भाषेत. ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि इकडचा हा view एवढा जबरदस्त आणि मिनिटाला व्ह्यू बदलतो. दॅट इज वॉट द अमेझिंग. मध्येच ढग, मध्येच ऊन, धबधबे दिसत आहेत. काय पडतंय तुझं. काय बोलणं माझ्याकडे शब्दच नाही आहे. कसं आहे इकडचा? कुठे चालले ते ढग एवढे असे पटापट?
मित्रांनो इथे 2 फुटावर काय 3 फुटावर काय दिसत नाही मला काय चाललं आहे ते. एवढं धुकं आहे इथे. आय डोंट नो हे काय आहे. व्हॉट इज दिस प्लेस. मौसम एकदम जबरदस्त. काय थंडी वाजते इथे. काय वातावरण आहे मित्रांनो. रामसे भूत बंगला. सामने भूत बंगला. अरे काय आहे? मित्रांनो एवढा सुंदर वातावरण आहे. टाइमच जात नाही. एवढा स्लो मोशन असं टाइम चाललेला आहे आमचा. आणि वी आर व्हेरी हॅपी टू विजिट. आजची आमची विजिट कशी झाली आपली विजिट. खूप सुंदर झाली. खूप मजा आली. एक्साइटमेंट. स्वर्ग की सेहर किया काय म्हणतो ते रे. असं दे राहू दे. देर इज नो प्रॉब्लेम. आपण आता इथे ह्या बाजूला बघूया काय आहे त्यांनी बनवलंय ते. वी विल जस्ट हॅव अ लुक. भेटेल असं मला काय वाटत नाही. दिसेल असं जरासं वारा लावून गेलं तर बरं होईल. लेट्स सी. स्वर्गादपि सुंदर सह्याद्री असा लाईनी थोडी मारा खाली. चला तर मित्रांनो एकदम सुंदर असा माळशेज घाटातला आपण व्ह्यू बघितला. आता आपण रिटर्निंगचा प्रवास करतोय. थोडाफार आता व्ह्यूज बघूया इकडचे कसे आहेत. क्षणाक्षणामध्ये इथे हे वातावरण चेंज होत आहे. कम ऑन लेट्स सी काय दिसतंय आपल्याला. चला मित्रांनो इथे मागे एक छोटासा धबधबा दिसतोय. आता जरा गर्दी चालू झाली. सकाळी अजिबात गर्दी नव्हती. कोणच नव्हतं. आता जरा वर जाऊन बघूया आपण काय दिसतंय ते. चलो. त्याच्या तिथे चांगला व्ह्यू आहे. कसा वाटला हा स्पॉट. छान आहे. त्यातून मुरबाड दिसते खाली. चला तर मित्रांनो आम्ही हे अनुभवलेलं सौंदर्य तुम्हाला शब्दात किंवा व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत. तुम्ही त्याच्यासाठी स्वतः इथे भेट द्या आणि आमचे असेच व्हिडिओ बघत राहा. थँक्यू व्हेरी मच.